पिछले 16 सालों से अपनी टीम को साथ दिए लगभग 250 से ज्यादा गोविंदा इस गोविंदा पदक में शामिल हुए हैं। और इनके बारे में अगर कहा जाए तो 2013 से 2019 तक हर साल उन्होंने 8 मंजिला ह्यूमन पिरामिड हर साल बनाया है और ये एक यूनिक रिकॉर्ड इनके नाम पर है। तो चलिए, जिस तरह से ये गोविंदा पदक जिनका नाम ही संघर्ष है, देखते हैं क्या आज उन्हें बड़ा संघर्ष करना पड़ेगा या सहजता के साथ वो अपना टास्क पूरा करते हैं। बुलाते हैं जोरदार तालियों के साथ जोगेश्वरी से आना हुआ ये गोविंदा पदक संघर्ष गोविंदा पदक। उल्टी गिनती शुरू होगी और फिर बजेगी सीटी। सीटी बजने के बाद ही आगे का ह्यूमन पिरामिड आपको बनाना है। बेस आणि पहिला थर हा रचून तयार असेल या फॉर्मेशनच्या वेळे या दिलेल्या वेळे त्याच्या पुढे शिटी वाजल्यानंतर 30 सेकंड पुढचा थर आपण रचायला सुरुवात करायची आहे। ती शिटी वाजण्याची जी वेळ आहे ती आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। 20 सेकंड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 now। बरोबर आपण व्यवस्थित हा मनोरा रचलाय की नाही, काही पेनल्टीज आहेत की नाही हे आता आपण पाहणार आहोत। बघूया निकाल काय लागतोय। संघर्ष गोविंदा पदक रेफरी 10 करगाट 1 पेनल्टी। याचा अर्थ हाच की 10 करगाट म्हणजे आपण व्यवस्थितरित्या मनोरा रचलेला आहे, व्यवस्थितरित्या खालीही उतरवलेला आहे। फक्त एखाद्या खेळाडूमुळे 2 सेकंदांची पेनल्टी आपल्याला लागलेली आहे। वेळेचं बंधन नाही आहे, ह्या प्रयत्नासाठी वेळेचं बंधन नाही आहे। काळजीपूर्वक आपण 3 एक्के रचायचे आणि 3 एक्के खाली उतरवायचे, कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही।
सांभाळून घ्यायचंय, थोडीशी जागा बनवा. मेडिकल असिस्टन्स